याच मालवणमध्ये आपण पाहतोय की आता सगळे या भ्रष्ट टोळीच्या विरोधात जनतेने दिलेला कौल आहे, भयमुक्त कणकवली आणि भ्रष्टाचार मुक्त कणकवली करावी, असा जो आम्ही एक नारा दिलेला होता. आणि सगळे शहर विकास आघाडीमध्ये सगळे पक्ष आम्ही सामील झालेलो होतो. आणि जनतेमध्ये अवघ्या काही दिवसामध्ये मला वाटतं मला 10 ते 12 दिवसच मिळालेत. त्या 12 दिवसामध्ये कणकवलीकरांचं मत त्या ठिकाणी निर्माण करणं, ती लाट निर्माण करणं, परिवर्तनाला लोकांनी साथ घालणं, हे खरं कौतुकास्पद आहे. आणि म्हणून मी कणकवलीकरांचा फार मोठा ऋणी आहे. माझी शेवटची निवडणूक नगरपालिकेची म्हणून पण मी त्या ठिकाणी सांगितलेली होती. आणि लोकांनी एक संधी संदेश पारकरांना तितक्याच ताकदीने दिली, कारण यांची महाराष्ट्रामध्ये सत्ता आहे. हे महाराष्ट्र जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, यांच्याकडे नगरपालिकेची अनेक वर्ष सत्ता होती. कोणताही फरक त्या ठिकाणी जनतेमध्ये पडलेला नाही. जनतेनं त्या ठिकाणी संदेश पारकरांना, पर्यायानं त्यांच्या पॅनलला मोठ्या ताकदीनं त्या ठिकाणी निवडून दिलेलं आहे. या भ्रष्ट टोळीच्या विरोधात जनतेने दिलेला कौल आपण पाहतोय की निलेश राणेंनी या ठिकाणी मैदानामध्ये उतरून भाजपचा भ्रष्टाचार समोर आणला होता आणि त्यानंतर कणकवलीकरांनी आणि एकंदरच सिंधुदुर्गातनं आता निलेश राणेंना पाठिंबा मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपचा मोठा पराभव दोनही ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळत आहे. विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी झालेले आहेत. विजय गुलाल उधळत कार्यकर्त्यांनी त्यांची